दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आज रविवार आणि आजचा रविवारसाठी आपल्याला हा संदेश आहे की देवाचं वचन नुसतं वाचून उपयोग नाही, तर त्याचा जीवनामध्ये आम्ही उपयोग केला पाहिजे. आम्ही शाळेत होतो, आमच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही शाळेत होतो त्यावेळेस आम्हाला शेतीविषयीसुद्धा होता आणि आम्हाला शेतीविषयी शिकवलं जायचं. पण हे तेवढ्यावरच नसायचं की आमच्या शाळेच्या मागे शाळेची सुद्धा जागा होती आणि त्या जागेमध्ये तांदूळ पिकवायचे, शेती केली जायची आणि आम्हाला ते काम करायला शिकवायचे. अगदी नांगरणीपासून तर कापणीपर्यंत, झोडणीपर्यंत हे सर्व कामं त्या ठिकाणी विद्यार्थी स्वतः करायचे, शिकायचे. म्हणजे नुसतं शेती करून उपयोग नाही, तर शेती कशी करावी, शेतामध्ये ॲक्च्युअलमध्ये कसं काम करावं, हे आमच्या काळामध्ये त्यावेळेस शिकवलं जायचं. आपण बघा जेव्हा आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे, डॉक्टरकीच्या शिक्षणाला लोक तरुण जातात, त्यावेळेस त्यांना फक्त फळ्यावर थिअरी शिकवली जात नाही, फक्त लिहून ते पुस्तकी ज्ञान त्यांना दिलं जात नाही. ऑपरेशनच्या ठिकाणी त्यांना ते ऑपरेशन कसं करतात हे प्रात्यक्षिक दाखवलं जातं आणि त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला ते स्वतः करावं लागतं, स्वतः करायचं असतं. फक्त पुस्तकी ज्ञान त्याच्याकडून त्यांना दिलं जात नाही. ते ज्यावेळेस प्रॅक्टिकलमध्ये पास होतात त्यावेळेस त्यांना ते डॉक्टर म्हणून त्यांना यशस्वीपणे त्यांना सर्टिफिकेट दिलं जातं. बघा, आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस हे असं होतं की आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस आम्ही पवित्र शास्त्र वाचतो, त्यातली वचनं, त्यातली स्तोत्रे आम्हाला पाठ असतात. पण ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये संकट येतात, आमच्या जीवनामध्ये कठीण प्रसंग येतात, आमच्या जीवनामध्ये आमच्यावर परीक्षा येतात, त्यावेळेस आम्ही घाबरून जातो. त्यावेळेस आम्हाला ह्या वचनाचा प्रॅक्टिकली उपयोग करायचा असतो. त्या संकटांना तोंड देण्यासाठी त्या वचनांचा आम्हाला उपयोग करायचा असतो. ही वचनं जी आहेत ही देवाची वचनं आहे. त्या संकटांना सामना कसा करायचा हे आम्हाला शिकवतं आणि त्यावेळेस आम्ही तो सामना कसा करतो हे महत्त्वाचं आहे. त्या प्रसंगामध्ये जर आम्ही घाबरून सैतानाला शरण गेलो तर त्या वचन पाठ असून आमचा काहीही उपयोग नाही. बघा, संत पाऊल 2 करिंथकरास पत्राच्या 1 अध्यायामध्ये 1 ते 10 वचनामध्ये हेच सांगतो. बघा, 2 Corinthians chapter 1 and verses 1 to 10 ह्यामध्ये पाऊल सांगतो त्याच्यावर पुष्कळ संकट आली होती, पुष्कळ त्यांना परीक्षांचा सामना करावा लागला, परंतु ते डगमगले नाही. त्यांनी त्याचा यशस्वी सामना केला. बघा, 10व्या वचनामध्ये पाऊल काय म्हणतो की देवाने आम्हावर मोठ्या संकटातून आम्हाला वाचवले आणि इथून पुढेही वाचवणार अशी त्यांना आशा आहे. पाऊल म्हणतो की इथून पुढेही तो आम्हाला वाचवणार. बघा, नुसतं वचन माहीत असून फायदा नाही, तर त्या वचनावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. देवाने इथून पुढे तो त्यांना वाचवणार आहे. आपण वाचणार की नाही असं नाही, तर देवावर पूर्ण विश्वास ठेवा. आज जर आम्ही कुठल्या संकटात आहे, मी कुठल्या संकटात आहे, तुम्ही कुठल्या संकटात आहे, तर देवाच्या वचनाचा प्रॅक्टिकली उपयोग करा. प्रॅक्टिकल आहे आमच्या जीवनामधली हे असं समजा. देवावर पूर्ण विश्वास ठेवा. तो सर्व काही करायला समर्थ आहे असा विश्वास धरा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. करिंथकरास 2 पत्र ह्याचा 1 अध्याय 5वं वचन, 2 Corinthians chapter 1 and verse 5. कारण ख्रिस्ताची दुःखे जशी आम्हावर पुष्कळ होतात, तसे ख्रिस्ताच्याद्वारे आमचे सांत्वनही पुष्कळ होते. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.